प्रशाली खाने मॅडम सदस्य ग्रामपंचायत वासंबे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो चेक हॅलो. चला आता मॅच कडे वळूया. पाहुण्यांना पण ज्याची प्रतीक्षा आहे त्या पहिल्या मॅचला सुरुवात होतीये आणि दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण एक एक एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. सॉरी 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आणि 12वा प्लेयर आहे तो ड्रेस मध्ये असला पाहिजे याची दक्षता घ्या. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. चला खरं तर अचानक कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे सुरू आहे. शिवसेना शाखा मोपाडा रसायनी सहकार्य आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण श्रद्धांजलीसाठी कृपया 2 मिनिटं उभं राहावं. कारण या स्पर्धेसाठी किंवा शिवसेनेसाठी ज्यांनी आपलं तन मन धन अर्पण केलेलं आहे त्यामधील शिवसैनिक आदरणीय खंडू वासुदेव म्हात्रे, सुधीर शहासने, राजू तुपे, अशोक पडगणकर आणि राहुल अनंता राऊत आणि आपले अजून अनेक जे सहकारी जे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहावं. एक साथ सावधान. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. वरटवरचा जो संघ आहे संदीप मुंडे साहेबांचे इथे आगमन झाले त्याने विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. सगळी कीर्तनकार मंडळी, भावी खासदार आदरणीय संजोगजी वाघेरे पाटील साहेब, त्यानंतर माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेब, सगळी कीर्तनकार मंडळी. पहिल्या चेंडूवर जर षटकार मारला तर आमच्या ॲडव्होकेट चित्रा महेंद्र गिकर यांच्याकडे 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आमचे श्यामबाई साळवी, मोतीराम शेठ ठोंबरे या ठिकाणाहून सगळे पाहुणे सन्माननीय जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होते ते प्रस्थान करतायत. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा आपण या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. सुप्रीमो ट्रॉफी आणि सुप्रीमो ट्रॉफीचा हा उद्घाटन सोहळा अगदी दिमागदार पद्धतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्याच्या निमित्त आलेली सगळी मंडळी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. चला पहिलीच मॅच या ठिकाणी सुरू होणार आहे आणि पहिली मॅच वरट्टावर रसायनी आणि नावी म्हणजे अक्षय इंटरप्राइजेस विचुंबे चावणे या 2 टीम दरम्यान होईल. या सामन्याची सुरुवात गेली 30 वर्ष या मैदानावरती ज्यांनी समालोचनाचं कार्य केलं त्यांच्या गोड मुखातून या पहिल्या मॅचची सुरुवात होईल. महागुरु संतोषजी चौधरी आणि टीके माळी. अक्षय एंटरप्राइजेस स्वप्नील आपला 12वा खेळाडू पाठव ना. 12th मॅन दिनांक 2, 3, 4 या 3 रात्रीमध्ये या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रकाशजी गायकवाड यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सम्यक संघटनेचे अध्यक्ष आहेत ते प्रकाश शेठ गायकवाड, त्यांचे स्वागत आहे. मॅच आता आपण पाहतोय मैदानावर
वरद टॉवर संघानं नाणेफेक जिंकलेली आहे मनीष तात्रेनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाजी करण्यासाठी अक्षय एंटरप्राइजेस चावणे विचुंबे या संघाला त्यांनी पाचारण केलेले 5 ओव्हरची मॅच असेल. सुप्रीमो ट्रॉफीची ही पहिली मॅच आपण पाहतोय. 24 च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येते. आमच्या जोडीला टीके माळी आहेत. ॲडव्होकेट पाहुणे निघालेले आहेत. संतोष पाहुण्यांना आपण धन्यवाद देऊया. माजी महापौर संजोग वाघेरे पाटील आणि सन्माननीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांना. वळूया मैदानावर. सगळ्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं मी टीके माळी, माजी साथी समालोचक, ज्यांना रायगड टेनिस क्रिकेटचे समालोचनाचे महागुरू म्हणतात, ते संतोष चौधरी, अभिषेक ॲडव्होकेट अभिषेक पाटील, प्रवीण दुगाडे आणि रोशन पाटील आमचे साथी स्कोरर सुदर्शन यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानावर. पहिलाच सामना वरद टॉवर रसायनी खालापूर, ज्याचं कॅप्टन मन्नी आहे. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. ठीक आहे, आपण पाहतोय मयूर पाटील इथे देतोय. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत करूया. पांडुरंग पाटील आमचे इथे, आमचे खराडे बापू, सुधीर सावंत, सगळी मंडळी, आमचे भाऊजी रीस, सगळी मंडळी इथे आपण पाहतोय. आजूबाजूलाही अजून ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, त्या सगळ्यांचं स्वागत करूया. मैदानाच्या मधोमध जाऊया, जिथे सुप्रीमो ट्रॉफीची पहिली मॅच आपण पाहणार आहोत. वरद टॉवर आणि अक्षय 11 चावणे विचुंबे. पहिल्या चेंडूवर षटकार आला तर ॲडव्होकेट चित्रा महेंद्रगीकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बऱ्याचशा महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सगळ्या महिलांचंही इथे स्वागत करण्यात येईल. गजाननजी मांडे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. चला, 12वे खेळाडू दोन्ही संघाचे मला वाटतं वरद टॉवरचे इथे आलेले आहेत. पहिलाच सामना आहे. वरद टॉवर रसायनी खालापूर, ज्याचे संघ मालक आहेत माजी सरपंच संदीप मुंडे आणि अक्षय नाविश एंटरप्राइजेस चावणेचे ओनर, अक्षय एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सुनीलजी सोनावणे आणि युनियन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे निलेश शेठ कांबळे विचुंबे. सन्माननीय उद्योजक विलास शेठ पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. आकाशजी कांबळे आणि आमचे विजय खारकर या पाहुण्यांचे इथे आगमन झालेले. आमचे बाळू धांडे, नाशिकचे बरेचसे आमदार ज्यांच्या बरोबर असतात ते आमचे बाळू धांडे. अभिषेक इकडे. ठीक आहे, माझी पहिली मॅच आपण पाहतोय. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत करूया. या अचानकचं मैदान म्हटलं की क्रिकेटची पंढरी, रायगड क्रिकेटचे लॉर्ड्स ज्याला आपण म्हणतो, त्या मैदानावर आपण जाऊया. सलामीची जोडी आलेली आहे. अक्षय आणि नाविश एंटरप्राइजेस चावणे आणि विचुंबे, सुनील सोनावणे आणि निलेश कांबळे यांचा हा संघ आहे आणि वरद टॉवर संदीप मुंडे साहेबांचा हा संघ आहे. सलामीचा गोलंदाज आहे तो वरद टॉवर संघाकडून आपण पाहतोय नरेश ठोंबरे, रायगड एक्सप्रेस ज्याला म्हणतात, तो नरेश ठोंबरे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. आणि समोर फलंदाज आहेत कुणाल तारेकर पारगाव आणि रमेश पवार वाकडी औ ना, रमेश पवार ज्याला औ असं म्हटलं जातं. बरेचशा महिला मंडळी इथे उपस्थित आहेत. माजी सरपंच सदस्य. पहिला चेंडू कुणाल तारेकर स्टाईल मध्ये मिड विकेटच्या वरून भिरकावून दिलाय आणि ॲडव्होकेट चित्रा महेंद्रगीकर यांचे 1000 रुपयांचं पारितोषिक पटकावलंय. क्या बात है. जी सुरुवात आहे ना, ती षटकारानं व्हावी, हा एक दुग्ध शर्करा योग आज पहिल्याच दिवशी ट्रॉफी मध्ये झालेला आहे. बघा, ठीक आहे, माळी चित्राताई महेंद्रगीकर आणि ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं आणि ते कुणाल तारेकर यांनी पटकावलेलं आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आहे का बक्षीस? नाही. आणि दुसरा षटकार मारतोय कुणाल तारेकर. एक जबरदस्त असा फलंदाज आहे, हसतमुख नेहमी त्याच्याकडे आपण बघितलं तर कुणाल तारेकर.
जबरदस्त सुरुवात केलेली आहे, सुरुवात. दमदार धडाकेबाज सुरुवात केलेली आहे. खरं तर जसा समोर- संतोष जसा पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, आता हॅट्रिक होईल का? हॅट्रिक होईल का षटकारांची? कारण समोर आहे रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे. जेवढा जोरात नाहीये. नरेश चेंडू टाकतोय ना तेवढाच जोरात मारतोय एवढ्याच तो. ताकदीनं 2 षटकार मारलेत. ते कुणाल तारेकरनं तिसरा चेंडू मात्र जोरदार अपील. कुणाल तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन. LBW मोठं वादळ आलं होतं, असं वाटत होतं की आता धावांचा पाऊस पडेल. षटकार चौकार षटकार चौकार इथे बघायला मिळतील. मात्र कुणाल तारेकरला LBW पकडलं. कुणाल तारेकरनं सर. ठरवलं होतं की प्रत्येक चेंडू 5 ओव्हरची मॅच आहे. खरं तर त्यांना सांभाळून खेळायला पाहिजे होतं. 2 षटकार आले होते. प्रत्येक चेंडू षटकारासाठी नसतो. एखादा चेंडू आपली विकेटही घेऊन जातो. अशा वेळेस सन्मान द्यायला पाहिजे. बरेचसे मोठे मोठे फलंदाज एखाद दोन मोठे फटके आले की मग सिंगल घेतात, नॉन स्ट्राईकला जातात आणि दुसऱ्या फलंदाजाची मजा बघतात. नाही पण त्यांनी ओळखलं की आता म्हणजे तवा तापलाय, हा. आता भाकऱ्या भाजून घ्यायला पाहिजेत. ओळखलं त्यांनी. हा स्पीड मध्ये चेंडू टाकतोय, बोल्ड घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे या गोलंदाजाला आपण षटकार मारावा. मारी- मात्र नरेश ठोंबरे विकेट जी बनवलेली आहे ती आपले हा. बबलू मुकादम यांचा पूर्ण म्हणजे आत्मविश्वास. कारण MCA चे ते चांगले पंच आहेत आणि त्यांचा अनुभव इथे आपल्याला पाहायला मिळाला. आपले शशी भंडारकर असतील, टिके सर असतील, भरपूर मेहनत घेऊन ही चांगली विकेट या ठिकाणी पाटा विकेट बनवण्यात आलेली आहे. इथे आमचे संजय इंगळे पण आहेत, बॉम्बेचे युनियन लीडर आहेत, त्यांचं पण स्वागत व्हॉलीबॉल- करूया. आमचे गणेश जावडे पण इथे आहेत. ते पण हँडबॉल पट्टू होते. हा स्टेट लेवल पर्यंत खेळलेले आहेत हँडबॉल. आमचे इकडे जावळे साहेब आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आज बरीचशी मंडळी या मैदानाकडे येणार. लाडिवलीचे भरत आलेले आहेत, शिवसेनेची सगळी मंडळी आज या मैदानाकडे येत चाललेली आहे. त्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच 2 चेंडूवर षटकार आले 2 आणि त्यानंतर कुणाल तारेकरला मात्र पायचीत पकडलं ते नरेश ठोंबरेनं. आपण पाहतोय वरद टॉवर आणि एका बाजूला अक्षय आणि नवीश, सुनील सोनावणे आणि निलेश कांबळे यांचा संघ, एका बाजूला संदीप मुंडे यांचा संघ आपण इथे पाहतोय मैदानामध्ये. वरद टॉवर नरेश ठोंबरेनं 2 षटकारांचा जरी मार बसला तरी त्यानंतर एक चांगला चेंडू टाकला, पायचीत पकडलं ते कुणाल तारेकरला. नरेश ठोंबरे तयार. राईट हँड ओव्हर, क्लीन बोल्ट. पहिले 2 चेंडू फलंदाज नरेश ठोंबरेला दिसले नाही, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू फलंदाजांना दिसले नाही. 2 विकेट या ठिकाणी घेतल्यात त्या नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस. या मॅच मध्ये पहिलीच मॅच पैसा वसूल मॅच होणार आहे. 2 षटकार त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. महिला मंडळींचं आपण स्वागत करणार आहोत. इथे एक षटक संपलं की लगेच स्वागत करणार आहोत. सुप्रियाताई गायकर आहेत, गीताताई म्हात्रे आहेत, त्यानंतर आमच्या नीलमताई पाटील आहेत, दीपिकाताई तांडेल आहेत, भाग्यश्री पारवा आहेत, कांचनताई पारंगे ज्या माजी सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत, सुवर्णताई सावंत, या सगळ्यांचा आपण सत्कार करणार आहोत. अंबादासजी दानवे साहेब आजचे प्रमुख पाहुणे. 15 ते 20 मिनिटांमध्ये विरोधी पक्षनेते या ठिकाणी विधान परिषदेचे त्यांचं आगमन पनवेलच्या पुढे आलेले आहेत. स्वप्नील कांबळे विचुंब्याचा हा खेळाडू गेली 15-20 वर्ष फॉर्म मध्ये आहे. 15-20 वर्ष ऑलराऊंडरची भूमिका या रायगड टेनिस क्रिकेट साठी बजावत आलेला आहे. स्वप्नील कांबळे, परेश कडके रोडपल्लीचा फलंदाज त्रिफळाचीत झाला. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे नरेश ठोंबरे. मिड ऑफला हा चेंडू खेळला होता, सिंगल आलेली आहे ती फलंदाज स्वप्नील कांबळे पोहोचतोय वैयक्तिक आपल्या 1 वर आणि इथे मात्र संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 13. रमेश पवार डावखुरा फलंदाज आहे आणि एक 4 व्हीलर ज्याच्या नावावर आहे तो नेऱ्याचा हा फलंदाज आहे, वाकडीचा हा फलंदाज, नेरे दुंद्रे विभागाचा हा फलंदाज आहे. तो संदीप मुंडे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपला संघ या ठिकाणी खेळतोय. वरद टॉवर भूषण पारंगे उपसरपंच यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. नरेशनं मात्र हा चेंडू खेळून काढला. इथे मात्र 2 षटकार बसल्यानंतर असं वाटलं होतं टिके माळी की 2 चेंडूमध्ये 12 आल्या. या षटकामध्ये किमान 25 धावा येतील. 4 बाईक ज्याच्या नावावर आहेत रमेश पवार आणि एक 4 व्हीलर ज्याच्या नावावर आहे त्यानं मात्र हा चेंडू
निर्धाव खेळला आणि इथं मात्र पहिल्या षटकांचा खेळ संपला. धावसंख्या ती 2-13. नक्कीच या ठिकाणी भरपूर मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, पण तेवढ्याच संख्येनं महिला सुद्धा उपस्थित आहेत आणि या सगळ्या महिलांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी सुवर्णाताई मुंडे आणि प्रीतीताई कडव यांना विनंती करतो की खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती कांचनताई पारंगे यांचं आपण स्वागत करावं. मी विनंती करतो की आपण जरा लवकर कांचनताई पारंगे यांचं स्वागत सुवर्णाताई मुंडे आणि प्रीतीताई कडव यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. प्लीज आपण या स्वागताचा स्वीकार करावा. तिथेच घ्या, तिथेच घेतलं तरी चालेल. एक चांगली मॅच थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादाजी दानवे साहेब यांचे या प्रसंगी आगमन होणार आहे. बऱ्याचशा महिला मोठ्या संख्येने या व्यासपीठावरती आपण बघतोय, कारण महिलाही आता कुठेही कमी नाहीत. या देशाचं नेतृत्व आपण बघितलं या महिलांनी केलेलं आहे. ज्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी, त्यानंतर पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी, असे बरेच IAS अधिकारी IPS अधिकारी महिला आहेत. त्यानंतर नीलमताई पाटील यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी मनीषाताई माळी आणि सद्गुणाताई पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. नीलमताई पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. चला मॅच चालू करा, आपण मॅच चालू करा. नीलमताई पाटील ज्या सरपंच राहिलेल्या आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. येस सर, दोन्ही एंड आहेत. प्लीज आपण जरा वेगामध्ये स्वागत या ठिकाणी करावं. मी विनंती करतो मनीषाताई माळी आणि सद्गुणाताई पाटील यांना आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. प्लीज. लाईट डोळ्यावर होती का? नीलमताई पाटील ज्या सरपंच राहिलेले आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते, त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मनीषाताई माळी आणि यांना माझी विनंती आहे की आपण सुप्रियाताई गायकर यांचं स्वागत करावं. मी ज्यांची नावं घेतोय कृपया आपण लगेच यावं प्लीज. सुप्रियाताई गायकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यस, मोहिनीताई चौधरी आणि सुगंधाताई भोईर या ठिकाणी स्वागत करतील. प्लीज आपण स्वागताचा स्वीकार करावा. तिथेच आपण जागेवरती जरी केलं तरी मला असं वाटतं वेळ वाचेल, कारण तिकडे मॅच चालू आहे. गीताताई म्हात्रे यांचे स्वागत या ठिकाणी केलं जाईल. चित्राताई महेंद्रीकर आणि निशाताई खाडे यांच्या शुभ हस्ते. इथे आपण सुप्रियाताई गायकर यांचं स्वागत करीत आहोत, त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. यस, मॅच तिकडे सुरू होतीये. अभिषेक आपण पाहतोय दुसरं षटक टाकतायत महेश म्हात्रे, वयाळचा हा खेळाडू आहे, वरद टॉवर मध्ये खेळतोय. पहिला चेंडू डॉट टाकलाय मला वाटतं स्वप्नील कांबळे जो स्ट्राईक एंडला होता विचुंब्याचा हा खेळाडू, आणि नॉन स्ट्राईक एंडला रमेश पवार. एक 4 व्हीलर 4 बाईक ज्याच्या नावावर आहेत तो रमेश पवार. आणि करण आमचे त्याला नेरे धुंद्रे विभागाचा क्रिस गेल असं म्हटलं जातं, सगळेजण त्याला बोलतात. आणि हा महेश म्हात्रे वयाळचा आणि यष्टीरक्षक गीताताई म्हात्रे यांचं स्वागत या ठिकाणी चित्राताई महेंद्रीकर आणि निशाताई खाडे यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. प्लीज आपण चालू करा. यस, मॅच पण चालू ठेवा. आता 1 ओव्हर नंतर मी पुन्हा एकदा वळतो. नक्कीच सगळ्या महिला मंडळी, आजी माझी, सगळ्या सरपंच, सगळ्या सदस्य, प्रथमेश मोरे आमचे वाबेघरचे या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय आता सिंगल आलेली आहे, बाईची सिंगल आलेली आहे. अवंतर पहिली धाव आलेली आहे ते वरद टॉवर संघाच्या बाजून. आणि आपण पाहतोय अक्षय आणि नाविश एंटरप्राइजेस जो संघ आहे, सुनील सोनवणे आणि निलेशजी कांबळे, हा संघ पोहोचतोय 2-14 या धावसंख्येवर. 2-14. पहिल्या षटकामध्ये नरेश ठोंबरेच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. असं वाटलं 20-25 धावा येतील, परंतु त्यानंतर त्याने 2 विकेट घेतल्या, 1 सिंगल फक्त दिली, म्हणजे 13 धावा दिल्या. 4 चेंडूवर फक्त 1 धाव दिली. का मला रायगड एक्सप्रेस म्हणतात हे दाखवून दिलं ते हातनोलीच्या नरेश ठोंबरेनं. जरी 2 चेंडू पहिले चुकीचे पडले, पण त्यानंतर स्वतःला सावरलं, या मॅच मध्ये आणलंय ते आपण पाहतोय. वरद टॉवर संघाला महेश मात्र तयार. मस्त फटका मारलाय, फिरून मारला, अकुटपे चेंडू होता, फ्लिक केलं चेंडूला आणि चेंडू चाललाय फाईन लेग एरियामध्ये चौकारासाठी.
धावसंख्या होती ती 18. नाणेफेक जिंकली होती ती मनीष तात्रेने. एका बाजूला मनीष तात्रे, एका बाजूला आपण बघणार आहोत गुड्डू अक्षय पवार, जो अक्षय आणि नाविश चावणे आणि विचुंबे संघाचा कर्णधार आहे. एका बाजूला मनीष तात्रे आहे. इकडे आपण बघतोय मला वाटतं बंटी पेंडारे आहे ना, यष्टीरक्षक बंटी पेंडारे आहे, हर्षल पेंडारे. कित्येक मैदान ज्यांनी रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण बघितलं लागोपाठ 3 षटकार पण त्याने मारले होते. 6 षटकार एका षटकामध्ये मारणारा बंटी पेंडारे एका बाजूला आहे. मयूर पाटील आहे आपल्याला दिसतोय. बरेचसे खेळाडू जशी जशी काय एकच ड्रेस कोड असल्यामुळे थोडं कठीण होतं खेळाडू ओळखणं. नाही, आपला रूलच आहे की जी पॅन्ट आहे भावेश आहे ती व्हाईट कंपल्सरी आहे. गोलंदाज महेश मात्रे पुन्हा एकदा तयार आहे. 18 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. महेश मात्रे पण कमी नाहीये, फिरकी गोलंदाज आहे महेश मात्रे. कित्येक वेळा चांगल्या आपण बघितलंय की रायगड लॉट्समधनं खेळताना बघितलंय, वयाड संघातून खेळताना बघितलंय, तर चांगली गोलंदाजी त्याची आपण कित्येक वेळा बघितलेले. टिचून मारा करतोय. हे जे खेळाडू आहेत रोज एकमेकांच्या समोर कुठेतरी येत असतात आठवड्यातून 2 दिवसांनी, आणि त्यामुळे एकमेकांचा खेळ या ठिकाणी ते ओळखतायत. आपण पाहतोय जे आमचे पंच आहेत पवार आणि विशाल पाटील, तिसरे पंच आमचे इकडे प्रीतम पाटील कळवे. महेश मात्रेचा हा चेंडू चाललाय यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून. दोन्ही आपण बघितलं गल्लीमधला आणि शॉर्ट फाईन लेगला असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या मधून जसा सुईमध्ये धागा ओवा तसा चाललेला हा चौकार. मैदानात चाललेला आहे ठीक आहे माळी. त्यांचंच खरं तर मैदान आहे. आपण आज आलोय इथे. नक्कीच बघूया. एवढं मजबूत आहे की समोर कोणी जाण्याची हिंमत करायला असं वाटत नाही. परंतु अविनाश दुरव चाललेले आहेत आणि कसं आयटी शर्यतीवाले जाऊ शकतात. शर्यतीवाले तिथे जाऊ शकतात. अविनाश दुरव चाललेले आहेत आणि त्यांना सुखरूप जाऊया मैदानाच्या बाहेर. धावसंख्या आपण बघितलं 22 मालतोटे झालेली आहे. ती वरद टॉवर संघाच्या विरुद्ध ती अक्षय आणि नवीश 11 चावणे, आणि शेवटचा एक चेंडू असावा तो महेश मात्रेचा. सामना करेल तो रमेश पवार. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत करूया. आज आपण बघितलं संजोगजी वाघेरे पाटील जे मावळ संघटक आणि भावी खासदार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब. कित्येक मान्यवर आपण बघितले, श्यामबाई साळवी, मोतीराम शेठ ठोंबरे, या परिसरातील दिग्गज मंडळी. प्रवीण दुगाडे यांचं आगमन झालेलं आहे. इथे आपण पाहतोय शेवटचा चेंडू टाकत असावा तो महेश मात्रे. थोड्याच वेळात विरोधी पक्षनेते आणि आमदार अंबादासजी दानवे साहेबांचं इथे आगमन होणार आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये महेश मात्रे इथे आपण पाहतोय शेवटचा चेंडू टाकतोय. भाऊ शिंदे 10 स्टार मंडप डेकोरेटरचे मालक भाऊ शिंदे यांना विनंती आहे की आपण लगेच स्टेजवर यायचंय. भाऊ शिंदे. महेश मात्रे समोरच्या बाजूने गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या ती 22. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13. या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत त्या 9 धावा दिलेल्या आहेत त्या महेश मात्रेनं. वरद टॉवर संघाला किमान 60-65च्या आतमध्ये रोखावं लागेल. ते नवीश आणि अक्षय 11 या 2 गाड्या गेल्या की षटक संपल्यानंतरच गाडी सोडा. विनंती करूया, नाही तर बंद केला तरी चालेल. दुसरीकडनं रोड आहे तिकडनं. विनंती करूया दोन्ही बाजूने रोड बंद करा. भाऊ शिंदेने विनंती आहे. तिकडनं तुम्हाला 2 रोड आहेत. शेवटचा चेंडू महेश मात्रे. या 2 गाड्या गेल्या की नंतर रोड बंद करा. अचानकच हे मैदान आपण पाहतो चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक इथे पाहायला मिळत आहेत. कारण प्रेक्षकांना माहिती आहे की आता ओपनचे खेळाडू आहेत. रायगड हा गाडी पुढे घ्या प्लीज. मॅच तुमच्यामुळे थांबलेली आहे प्लीज. आमच्या पाहुणेत मला असं वाटतं थोडी गाडी पुढे घ्या प्लीज. यस, तालुका हापचे खेळाडू आहेत. एक चांगला खेळाचा दर्जा बघायला मिळणार आहे आणि तो खेळ बघण्यासाठी आलेला हरेश राऊत साहेब येतात अंबरनाथचे. त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हरेशजी राऊत जे नाभिक समाजाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचाही संघ आहे आज बोरकर ब्रदर्स अंबरनाथचे ते अध्यक्ष आहेत. गाड्या तिकडे बंद करा ना प्लीज. जरा सहकार्य करा. पाहुण्यांच्या गाड्या आहेत. भाऊ शिंदे मंडप 10 स्टार. आपण कुठे असाल भाऊ आहेत मालतोडे इकडे. श्रीकांत सांगतायत दुसऱ्या षटकातील एक चेंडू बाकी आहे.
अभिषेक तोपर्यंत स्वागत करून घ्या Yes. स्टेजवर. या ठिकाणी आपण विनंती करूया ताई भोईर आणि कांचन कडवे यांना आपण दीपिकाताई तांडेल यांचं स्वागत करावं. दीपिकाताई तांडेल यांचं स्वागत केलं जाईल. नम्रताताई भोईर आणि कांचन कडवे यांच्या शुभ हस्ते प्लीज आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर सुगंधा भोईर आणि सुवर्ण मुंडे यांना विनंती असेल की आपण भाग्यश्रीताई पवार यांचंही स्वागत करावं. अभिषेक शेवटचा एक चेंडू बाकी आहे या Yes. षटकातील. महेश मात्रे टाकतात आणि समोर येतो रमेश पवार. आऊ चांगला चेंडू चांगला षटक चेंडू संपलेलं आहे मला असं वाटतंय. आणि त्यानंतर आपण स्वागताकडे पुन्हा एकदा वळणार आहोत. भाग्यश्रीताई पवार यांचं यानंतर स्वागत होईल. दीपिकाताई तांडेल यांचं स्वागत केलं जात आहे. नम्रताताई भोईर आणि कांचन कडवे यांच्या शुभ हस्ते भाग्यश्रीताई पवार यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सुवर्ण मुंडे आणि सुगंधाताई भोईर यांच्या शुभ हस्ते प्लीज. त्यानंतर सुवर्णाताई सावंत यांचं स्वागत केलं जाईल. त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. इथे भाग्यश्रीताई पवार यांचं स्वागत केलं जात आहे. सुवर्णाताई सावंत यांनी आमचं स्वागत स्वीकारावं प्लीज. सुवर्णाताई सावंत यांनी आमचं स्वागत स्वीकारायचं आहे. प्रतीक्षाताई राऊत ज्या यांचं या ठिकाणी स्वागत सद्गुणाताई पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. नीलमताई यांना विनंती करूया आणि कांचनताई यांना विनंती करूया की आपण स्वागत करावं. चला वळूया मॅच कडे पुन्हा एकदा संतोषजी. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. म्हणजे 4 दुऱ्या, 22 धावा, 2 विकेट, 2 षटकं संपलेली आहेत. आणि पुन्हा एकदा रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे तयार. स्वप्नीलनं प्रहार केलाय आणि लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे दणदणीत असा षटकार. झालेली आहे या फलंदाजांची. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकण्याची किमयाद या फलंदाजांनी केलेली आहे. कुणाल तारेकरनं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. टिकेमाळे येथे अंबरनाथ नाभिक समाजाचे अध्यक्ष आणि या परिसराचे चाहते हरेश कृष्णा राऊत यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आपण सुप्रीमो ट्रॉफी मध्ये स्वागत करणार आहोत. हा चेंडू नरेश ठोंबरेचा दुसरा चेंडू स्वप्नील कांबळेला. ओ मस्त चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि बॅट कट म्हणून पंचांनी डिक्लेअर केलेलं आहे. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. एकही चेंडू फुकट घालवायला मागत नाहीये. ते दोन्ही फलंदाज चांगले रमलेले आहेत, चांगले विकेटवर टिकून राहिलेले आहेत. खरं तर पहिली कुणाल तारेकरची विकेट तिसऱ्या चेंडूवर गेली, परंतु त्यानंतर जी काही बारी त्याने सांभाळलेली आहे, चांगली बारी सांभाळलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. स्कोर कार्ड हालत ठेवलेला आहे. 11 धावांच्या सरासरीनं 22 धावा होत्या 2 षटकांमध्ये. आता तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 29 धावा धावफलकावर लागत आहेत त्या अक्षय एंटरप्राइजेस चावणे या संघाच्या. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता, खणून काढलाय, जातोय मन्नीच्या हातामध्ये. एक सिंगल रन मिळते. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्याचा पण प्रयत्न संतोष होतो इथे. म्हणजे कोणताही चेंडू फुकट नाही घालवायचे. मिळेल ते पदरात पाडायचं, मिळेल ते घ्यायचं. जर चेंडू खराब असेल तर षटकार चौकार मारायचा आणि जर चांगला असेल तर त्याला मेडन नाही घालवायचा, सिंगल डबलचं कॉम्बिनेशन ठेवायचं. हे गणित आता अक्षय अँड नाविश एंटरप्राइजेस चावणे संघाच्या फलंदाजांनी आत्मसात केलेलं दिसतंय. मोपाडा यांकडून नरेश ठोंबरेचा हा चेंडू स्वप्नीलनं रक्षात्मक पवित्रा घेतलेला आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी आलेली आहे. बघा पंचांनी मदत मागितलेली आहे. रनआउट आहे की नाही. आता पहिल्यांदा या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये हे होणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. टिकेमाळे इथे नरेश ठोंबरे यांच्यासाठी पारितोषिक आलेले हरेश दुर्गे आणि आपले पाहुणे गोरख धुमाळ 2 विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि विकेट मालतोडे आलेली आहे. तिसऱ्या पंचांनी फलंदाज बाद असल्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. स्वप्नील कांबळे बाद नाही, क्रिस गेल. रमेश का या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत ज्या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत प्रतीक्षाताई राऊत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कृपया आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. विनंती असेल सद्गुणताई यांना की आपण त्यांचं स्वागत करावं. प्रतीक्षाताई राऊत ज्या विद्यमान सदस्य आहेत या ग्रामपंचायतीच्या, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. कविताताई मांडे यांचंही स्वागत केलं जाईल यानंतर.
अंजना भोईर आणि रेश्मा पाटील यांना मी विनंती करतो. प्लीज इथे स्वागत केलं जात आहे. 24 लाईव्ह इकडे बघा जरा. कविताताई मांडे ज्या सदस्य आहेत त्यांचंही स्वागत केलं जात आहे. अंजनाताई भोईर आणि रेश्माताई पाटील. एक विनंती आहे, गेटच्या समोर ज्या गाड्या आहेत त्यांना विनंती आहे, कारण थोड्याच वेळामध्ये कॅनव्हास येईल जे अंबादास दानवे साहेबांचं, त्यासाठी तिथे कोणीही गर्दी करू नका अशी मला त्या ठिकाणी सूचना आलेली आहे. मी विनंती करतो गाड्या जिथे असतील त्यांनी थोड्या साईडला घ्याव्या प्लीज. नरेश ठोंबरेच्या या चेंडूवर हल्ला चढवलाय आणि अक्षय पवार यांना आल्याला मारलाय षटकार. पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. त्यानंतर पायल भोईर आणि अमृता पाटील यांना विनंती असेल की आपण मायाताई पाटील ज्या सदस्य आहेत त्यांचंही स्वागत करावं. सन्माननीय संदीपजी मुंडे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की आपणही व्यासपीठावरती यावं. मायाताई पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. पायल भोईर आणि अमृता पाटील यांच्या शुभ हस्ते. प्रशाली खाणे ज्या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्यांनाही विनंती असेल की आपणही आमचं स्वागत स्वीकारावं. वळूया मॅचकडे पुन्हा एकदा. सॉरी, यस. या चेंडूवर मिळतात 2 धावा. अक्षय पवार हार्ड हिटर फलंदाज आहे. लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. या चेंडूवर 2 धावा. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आणि धावा बघा वाढत चाललेल्या आहेत. आता धावा 38 धावा धावफलकावर लागलेल्या. 3 गडी आतापर्यंत गमावले गेलेले आहेत. ते नाविश अँड अक्षय एंटरप्राइजेस. येस, ओव्हर मला वाटते संपलेली आहे. इथे सगळ्या महिलांचं सत्कार स्वागत केलं जात आहे. त्यानंतर सुप्रियाताई गायकर यांचंही स्वागत केलं जाईल. कांचनताई कडपे, कविताताई मांडे आणि जे आमचे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत सन्माननीय हरेशजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी स्वागत. एरिया कमांडर अजुशेठ सावंत आणि माजी सरपंच रोशन राऊत यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे. सन्माननीय राऊत साहेब जे आमचे हरेशजी राऊत अंबरनाथवरून आलेले आहेत, नाभिक संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. ते आमचे माजी सरपंच रोशन राऊत आणि अजुशेठ सावंत जे एरिया कमांडर आहेत त्यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद राऊत साहेब, दोन्ही राऊत साहेब. अभय घोसाळकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल, त्यांनी आमचं स्वागत स्वीकारा. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. मी विनंती करतो ज्या गाड्या समोर उभ्या आहेत पोलीस यंत्रणेकडनं सूचना आहे त्या ठिकाणी कोणी गाड्या उभ्या करू नका. माननीय विरोधी पक्षनेत्यांची कॅनव्हास त्या ठिकाणून येणार आहे तरी कोणी अडथळा निर्माण करू नका अशी नम्र विनंती. अभयजी घोसाळकर यांचं स्वागत किरण जुनघरे यांच्या शुभ हस्ते. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. अभिषेक, खरं तर रायगड टेनिस क्रिकेट मधला हा महासंग्राम या मैदानावर रंगतोय. तो वरद टॉवर रसायनी खालापूर विरुद्ध अक्षय नाविश एंटरप्राइजेस चावणे या 2 संघादरम्यान, ज्यांचे संघमालक आहेत संदीप मुंडे, त्यानंतर निलेश कांबळे साहेब आणि सुनील सोनावणे. संदीप मुंडे साहेबांचं इथे आगमन होते. पांडुरंग माळी फळं दिसली की त्यांची आठवण होते, त्यांचं स्वागत. भूषण पारंगे उपसरपंच तेही आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. समीर पाटील ग्रामपंचायत सदस्य, त्यांचंही उपसरपंच चांभारली ग्रामपंचायत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकं संपलेत. साधारण 12.67 धावांच्या सरासरीनं धावलेला आहे आतापर्यंत. तरी तो चावणे संघ, अक्षय नाविश एंटरप्राइजेस चावणे, अक्षय, हा चेंडू स्वप्नील कांबळेला सुंदर टाकतोय आणि वॉर्निंग मात्र पंचांनी दिलेली आहे ती गोलंदाजाला. पहिला चेंडू संदेश मुंडेनं टाकलेला. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलं. अशा प्रकारच्या चेंडूवर जवळ यष्टीरक्षण करणं तेवढं सोपं नाहीये, परंतु हा कसलेला आहे विकेट किपर आणि त्यामुळे हर्षद पेंडारीनं हा चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा चेंडू विसावतोय तो संदेश मुंडेच्या हातामध्ये. संदेश टू स्वप्नील, प्रहार केलाय, जोरात चेंडू मारलाय हवेत, मात्र सेफ लँडिंग झाली चेंडूची. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेल्या. रनिंग बिटवीन द विकेट पण बघा किती चांगली आहे संतोष. म्हणजे या मॅच मध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी पण बघायला मिळाली, चांगली बॅटिंग पण बघायला मिळाली,
रनिंग बिटवीन द विकेट पण चांगली बघायला मिळालेलं आहे, क्षेत्ररक्षण पण चांगलं बघायला मिळालंय. टिकेमाळी अक्षय इंटरप्राइजेस आणि नाविश जो चावण्याचा संघ आहे. आता एका बाजूला स्वप्नील कांबळे जो अनुभवी फलंदाज आहे, खरं तर जुना फलंदाज आहे, आणि इथे अक्षय पवार आहे तो नवीन रक्त आहे, आणि दोन्हीही चांगली फलंदाजी करतायत, डावाला आकार देत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत आहे ती 40 धावा झालेल्या आहेत. आणि महेंद्रकर मॅडम यांच्याकडून जर या चेंडूवर षटकार मारला तर 500 रुपये मिळतील. हा चेंडू संदेशचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, आणि चेंडू साठी तिसऱ्या पंचांनी मदत मागितलेली आहे थर्ड अंपायरची. वरट टॉवर रसायनी विरुद्ध अक्षय नाविश एंटरप्राइजेस चावणीचा हा सामना. सुप्रीमो चषक 2024चा आपण इथे आनंद घेतोय. 33 वर्षांची परंपरा. सन्माननीय संदीपजी मुंडे साहेब यांचं स्वागत सन्माननीय गजाननजी मांडे साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. संदीपजी मुंडे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य यांचं या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत, आणि त्यांची वरट टॉवर रसायनी टीम या ठिकाणी आपण पाहतोय. संदीपजी मुंडे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात असताना त्यानंतर गजाननजी मांडे यांना विनंती करूया की आपण उपसरपंच सन्माननीय भूषणजी पारिंगे यांचंही स्वागत करावं. भूषणजी पारिंगे जे उपसरपंच आहेत त्यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. आणि वळूया पुन्हा एकदा टिकेमाळी सर यांच्याकडे. धन्यवाद अभिषेक. सगळ्या पाहुण्यांचा आपण यथोचित असा मान समीर पाटील जे चांबार्लीचे मला असं वाटते उपसरपंच आहेत त्यांचंही स्वागत केलं जाईल, त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. समीरजी पाटील. वळूया पुन्हा मॅच कडे. 40 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज संदेश तयार आहे. हा चेंडू मारायचा होता, भिरकावायचा होता स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये, मात्र या चेंडूवर एकही धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू टाकला जातोय. लगातार 2 चेंडू संदेशनं निर्धाव टाकलेले आहेत. आपल्याच एरियातला हा खेळाडू आहे. पांडुरंग माळी जे फळवाले आपले, जिथे जिथे मॅच तिथे तिथे फळांच्या टोपल्या त्यांच्या भरभरून, दिंडीमध्ये पण त्यांच्या फळांच्या टोपल्या असतात. त्यांचं स्वागत. त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आणि हा चेंडू मात्र जातोय. 1 धाव देऊन या निलेश जुनगरे त्यांचं स्वागत करतील. या एका धावेनं 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नाविश विलेवन विचुंबे संघामध्ये बॅट्समन आणि बॅट्समन भरलेले आहेत. फलंदाजींचा तोफखाना आहे. कुणाल तारेकर, रमेश पवार, अक्षय पवार, उमेश माळी, दिनेश पाटील, परेश कडके, नयन भगत, संदीप पाटील, स्वप्नील कांबळे, वैष्णव भोईर, विनोद भगत आणि विजय मुकादम. फलंदाजांचा तोफखाना आहे. त्यांच्या विरुद्ध वरट टॉवर मयूर पाटील, मनीष तात्रे, रजत मुंडे, संदेश मुंडे तयार. हो, अक्षय पवारनं प्रहार केलाय, मात्र सरळ हातामध्ये चेंडू जातोय, झेल टिपला जातोय. अक्षय पवार बाद. यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतो की पांडुरंगजी माळी यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात यावं, ज्यांनी आपल्याला इथे जे फ्रुट्स आहेत त्यांचं पूर्ण पॅकेज दिलेलं आहे. ते पांडुरंगजी माळी यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आणि त्यांचं स्वागत प्रवीणजी जुनगरे यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. प्रवीणजी जुनगरे, पांडुरंगजी माळी बघा खूप कमी कालावधीमध्ये ते नावा दिले, म्हणजे त्यांचं नाव आता झालेलं आहे. अभिषेक पाण्याची गरज आहे मैदानामध्ये. भूपेंद्र पाटील यांना विनंती करूया की विजयजी खारकर यांचं आपण स्वागत करावं. विजयजी खारकर. बोरकर ब्रदर्स शिवनगर पनवेल आणि आई गारमाता रुद्र 11 कराडे पेण या दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयजी खारकर यांचं स्वागत. पांडुरंगजी माळी जे आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी जे फ्रूट देत आहेत त्यांच्या आईच्या स्मरणार्थ निर्मला शांताराम माळी यस यांच्या स्मरणार्थ आपण बघितलं तर वासंबे प्रीमियर लीग मध्ये आज या ठिकाणी, त्यानंतर जी दिंडी निघाली होती महडला, प्रत्येक ठिकाणी खेडोपाडी जाऊन समाजसेवा करणारे आमचे पांडुरंग माळी यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येते. 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये नरेश ठोंबरेने दिल्या 13, त्यानंतर महेश म्हात्रेने दिल्या 9 आणि पुन्हा एकदा नरेश ठोंबरेने दिल्या 16. म्हणजे नरेश ठोंबरेचं गोलंदाजीचं पृथक्करण आपण बघितलं तर 2 षटकं, 29 धावा आणि 2 विकेट. त्यानंतर संदेश मुंडेने मात्र चांगली गोलंदाजी केली, 3च धावा दिल्या
आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय 41 आहे, ती अक्षय, नाविश चावणे आणि विचुंबे संघाची. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय गोलंदाज मनीष तात्रे. मनीष तात्रे गोलंदाजीला सुरुवात करतोय. आपण पाहतोय मार्केट यांच्या बाजूने गोलंदाजी करतोय, मोपाडा यांच्या बाजूने गोलंदाजी करणारे आणि समोर येतो फलंदाज स्वप्नील कांबळे आणि नॉन स्ट्राईक एंडला संदीप पाटील शिवकार. तिकडे स्वप्नील कांबळे आहेत आणि इकडे आमचे आशिषजी कांबळे, आकाशजी कांबळे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आकाशजी कांबळे यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. आकाश एवढे कांबळे. पाहुणे या व्यासपीठावरती येत आहे. आपण पाहतोय जे प्रेम या टुर्नामेंट वरती आहे ते साऱ्या पाहुण्यांचं स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज स्वप्नील कांबळे, नॉन स्ट्राईक एंडला संदीप पाटील शिवकार आणि गोलंदाज मनीष तात्रेनं पहिला चेंडू टाकलाय, ऑफस्टमच्या बाहेर व्हाईट बॉल टाकलाय. धावसंख्या झालेली आहे अक्षय आणि नाविश चावणे आणि विचुंबे संघाची 42. अजूनही किती धावा येतात याकडे लक्ष आहे. वरट टॉवरला बरेचसे सपोर्ट करत असतील इथे. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर आणि जुने खेळाडू ज्यांनी अचानक मध्ये खेळताना सरस खेळ केलेला सगळे खेळाडू इथे बसलेले आहेत. आमचे सुनील शेळके त्याच्यामध्ये आहेत, शशिकांतजी भंडारकर आहेत, रवी तारे आहेत, बरेचसे चांगले चांगले खेळाडू आपण पाहतोय. आणि इथे मात्र धावसंख्या झालेली ती 42. पहिली मॅच आपण पाहताय 43 धावसंख्या झाली ती. पुन्हा एकदा 2 वाईट टाकलेले आहेत त्या मनीष तात्रेनं. डावखुरा गोलंदाज ओव्हर द विकेट मनीष तात्रे, गोल्डन पोथरीचा खेळाडू, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खडे खडे फटका मारलाय आणि येतोय मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा स्मार्ट षटकार जो दर्जा दाखवतोय क्रिकेटचा. जय श्रीराम. जय जय श्रीराम. इथे भाऊ शिंदेना आपण विनंती करूया. आपलं वाट पाहतात इथे टेन स्टार मंडप डेकोरेटरचे मालक. इथे आपण पाहतोय 49 धाव पलकावर लागलेत. 1 धाव दूर आहे तो चावणे आणि विचुंबे हा संघ. आपण जे सुनीलजी सोनावणे आणि निलेशजी कांबळे यांचा संघ, एका बाजूला संदीप मुंडे यांचा वरट टॉवर कोण जिंकणार याकडे लक्ष आहे. तालुका हाफच्या ह्या मॅच आहेत. आज चांगले चांगले तुम्हाला रायगड मधील खेळाडू, दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मनीष तात्रे पुन्हा एकदा तयार आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय आणि अमित मात्र जायजा घेत आहे. तिथे मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चाललाय. स्ट्रेट ड्राईव्हचा हा दणदणीत सणसणीत असा चौकार. धावसंख्या 53. म्हणजे 50 क्रॉस केलेले. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजांसाठी. पहिल्याच मॅच मध्ये 50 क्रॉस केलेली आहे. म्हणजे बॅटिंग विकेट होते असं वाटतंय. 53 धावा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट ड्राईव्ह. अमित मात्र इकडे चक्रा मारतात कारण ते मॅनेजर असतील वरट टॉवरचे. आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे मनीष तात्रे. धावसंख्या 53 झाले. 41 होत्या म्हणजे आतापर्यंत 12 धावा दिल्या आहेत त्या मनीष तात्रेनं. स्वप्नील कांबळे, पुराणा चावल. जोरदार अपील. प्रवीण पवार पंचायत आणि रसायनीचे बडाळे साहेब येतात. बडाळे साहेब कदाचित दानवे साहेब येतात त्यामुळे जायजा घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. नक्कीच राहुलजी बडाळे यांचंही या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही स्वागत आपण करणार आहोत. आणि इथे आपण पाहतोय की सिंगल आलेले, पंचांचा कोणताही इशारा आला नाही. लेगबाईचा इशारा आलेला आहे. अवंतर धावा 4 झालेल्या. संघाची धावसंख्या 54. आपण पाहतोय चावणे विचुंबे संघाची, कारण सुनील सोनाने म्हटलं की चावण्यामध्ये पण असतात, विचुंब्यामध्ये पण असतात. एक सूचना आहे फक्त, अर्जंट आहे. MH46 CG 6179 इर्टिगा ऍक्टिव्हा आहे. MH46 1975 आणि MH46 6461 या ज्या गाड्या आहेत त्या मालकांना आणि MH06 AV 1915 आणि MH06 AK 4817 या सगळ्या चालकांना आणि मालकांना विनंती आहे की आपण आपल्या गाड्या ताबडतोब तिथून बाजूला कराव्यात अशी विनंती आपल्या सगळ्यांना आहे. धन्यवाद. पंकज शिंदेने आपल्या डाव्या बाजूला धावत जाऊन हा चेंडू अडवला आहे आणि धावा इथे मात्र आलेल्या आहेत. त्या एकच धाव आलेली आणि धावसंख्या झालेली आहे ती 55. डबल 55 धावा धावपलकावर लागल्यात आपण पाहतोय. आणि फलंदाज बाद झालाय तो दुसरी धाव घेताना शिवकारचा संदीप पाटील धावचित झालेला आहे. आता मात्र शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. 5व्या षटकातील 5 षटकांची मॅच आहे. अतिशय चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळते. राम मंदिराची प्रतिकृती सुप्रीमो ट्रॉफी 34वे वर्ष आहे. अतिशय
प्रेक्षकांनी पण याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे, कारण पहिल्या नाही, आणि दरवर्षी प्रतिसाद असतोच या मॅचला. ही सुप्रीमची मॅच सगळेजण वाट बघत असतात की कधी आहे सुप्रीमची मॅच, आणि ती मॅच बघण्यासाठी सगळेजण आलेले आहेत. नयन भगत नवीन फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला मनीष चात्रे गोलंदाजी करतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील त्याच्या या सत्रातील. 2 चेंडू मालतोडे असतील. धावसंख्या झालेली आहे ते आपण पाहतोय. 55 धावा धावपलकावर लागल्यात. बाद झालेले फलंदाज कुणाल तारेकर. 2 षटकार मारले रमेश पवार. 2 चौकार आणि 9 धावा त्यानं केल्या. परेश खडके काही न करता तंबूमध्ये परतला आणि मनीष तात्रे पुन्हा एकदा तयार. नयन भगत, स्वप्नील कांबळे मात्र 2 चेंडू बाकी असताना हा चेंडू मात्र तो डॉट खेळतोय. 55 धावा धावपलकावर लागल्यात. आता मात्र कमबॅक करतोय मनीष तात्रे, कारण मोठे फटके जर लागले तर 7 एखादा षटकार चौकार आला तर त्या करताना कदाचित अडचण निर्माण होऊ शकते. परंतु अजूनही मॅच दोन्ही संघाच्या बाजूने आहे, कारण धावसंख्या आपण बघितलं तर एवढी जास्त पण नाही आणि कमी पण नाहीये. धावसंख्या आहे आपण पाहतोय चावणे आणि विचुंबे संघाची 55. शेवटचा चेंडू टाकतोय तो मनीष तात्रे. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 16, चौथ्या षटकामध्ये संदेश मुंडेनं कमबॅक केलं. 3च धावा दिल्या. मनीष तात्रे हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मयूर पाटील कोणती चूक करणार नाही आणि धावसंख्या झालेली आहे ती विचुंबे चावणे संघाची 55. जिंकण्यासाठी वरद टॉवरला आपतक 56. या ठिकाणी सचिन रसाळ यांचे पिताश्री सन्माननीय मोहन गोविंद रसाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि चांबार्लीचे सदस्य सन्माननीय मिलिंदजी मुंडे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. ओ टू संतोषजी चौधरी. अभिषेक, यानंतरचा होणारा सामना आहे तो बोरकर ब्रदर्स शिवनगर पनवेल ज्याचे कॅप्टन प्रसाद गरत आणि आई गारमाता रुद्र 11 कराडे पेण ज्याचे कॅप्टन आहेत प्रसाद पाटील. दोघेही कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करून घेऊया. दोघांनाही विनंती की आपण कृपया स्टेजवर यावं. प्रसाद गरत विरुद्ध प्रसाद पाटील. दोन्ही प्रसाद चॅम्बर स्टेजवर टॉस केला जाणार आहे. तो आई गारमाता रुद्र 11 कराडे पेण विरुद्ध अक्षय एंटरप्राइजेस बोरकर ब्रदर्स शिवनगर पनवेल. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि ज्या वाहनांची नंबर सांगितलेले त्यांनी आपली वाहनं कृपया बाजूला करावीत प्लीज. बक्षीस लावण्यासाठी एक सूचना आहे. बक्षीस आपण लावू. आपण खेळाडूने नाही मारलं तर मंडळाला जमा होईल, नाही तर आम्हाला कॉमेंटेटरला तरी मिळतील. टॉस केला जातो यानंतरच्या मॅचचा. बोरकर ब्रदर्स शिवनगर पनवेल विरुद्ध आई गारमाता रुद्र 11 कराडे पेण. रुद्र 11 कराडे म्हणजे आपले प्रसाद पाटील नंदू गोंधळी यांचा संघ असेल. उत्तम भोईर यांना विनंती आहे. अभिषेक, सन्माननीय उत्तम शेठ भोईर यांना विनंती करूया की या 2 टीम दरम्यान आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी उत्तम शेठ यांना विनंती करतो. दुसरी टीमचे कॅप्टन या ठिकाणी प्लीज आपण तातडीनं यावं. प्रसाद पाटील यांना विनंती असेल की आपण कृपया लागलीच या ठिकाणी यायचं आहे. प्रसादजी पाटील जे पेन टीमचे मला असं वाटतं कॅप्टन आहेत आणि पनवेल ची जी टीम आहे त्याचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगलं आयोजन या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आणि उत्तम शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला अचानक आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीमो ट्रॉफी. एका बाजूला अचानक आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीमो ट्रॉफी असं लिहिलेलं आहे. जो यस नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जात आहे. उत्तम शेठ भोईर सुप्रीमो या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलेला आहे, परंतु टॉस जिंकलेला आहे तो अचानक या नावानं म्हणजेच टीम प्रसाद पाटील या रायगडच्या लॉर्ड्स वरती आपण आज खेळताय. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काय निर्णय असेल आपला पहिल्यांदा? अपोजिट टीम मध्ये पेंट परिसरातले पेंट तालुक्यातले दिग्गज खेळाडू आहेत. अभिषेक दोन्ही कॅप्टनचं नाव मालतोडे प्रसाद पाटील. येस. तर काय रणनीती असेल त्यांच्या अपोजिट आपली? रणनीती काय नाही, आम्ही आमच्या प्रसाद होतात आणि हा फ्रेंडशिप सारखी मॅच होणार.
नक्कीच फ्रेंडशिप सारखी मॅच होईल, परंतु या लॉर्ड्स वरती जिंकणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि त्यासाठी तुम्हाला रणनीती तुम्ही त्या ठिकाणी आखलेली आहे. त्यानंतर मला असं वाटतं पेन परिसरातून आलेले हे कर्णधार प्रसाद पाटील. प्रसाद, तुमचं काय म्हणजे एम काय आहे या मैदानावरती, रणनीती किती असेल? टॉस आपण हारला आहात, पण किती धावा या मॅच मध्ये उभ्या करणार? नक्कीच आम्ही नेहमीच येत असतो या मैदानावर आणि रणनीती तर एकच झालं की चांगला स्कोर बनवायचा विकेटनुसार 60+ मला वाटते चांगला स्कोर होईल आणि तेच बनण्याचा प्रयत्न. नक्कीच एकंदर तुम्हाला श्रीराम मंदिराची या ठिकाणी जी प्रतिकृती आहे, प्रत्यक्ष आपण अयोध्येला 6 महिने जाऊ शकत नाही कारण तिथे एवढी गर्दी असेल, पण ही अयोध्येची प्रतिकृती जे श्रीरामाचं मंदिर आहे या प्रतिकृतीबद्दल आणि एकंदर आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? नक्कीच आयोजन म्हणाल तर बेस्ट असतं कारण की मी लहान असतानाच हा आयोजन बघायचं, त्यामुळं एक मोठं आयोजन आहे आणि लोक पण भरपूर असतात मॅच बघायला. आणि स्टेज बद्दल बोलायचं तर एक डेडिकेशनच आहे. नक्कीच, म्हणजे लोक भरपूर असतात. आता आजकाल नाईट मॅचला प्रेक्षक कमी दिसतात, पण हे वैशिष्ट्य मैदानाचं की या मैदानावरती दरवर्षी गर्दी असते आणि एकंदर या मैदानावरती आपला परफॉर्मन्स दोन्ही टीमचा चांगला व्हावा अशा शुभेच्छा आपल्याला देतो. अभिषेक, इथे प्रशांत चितळे यांचंही स्वागत आपण करणार आहोत. प्रशांतजी चितळे चावंडळीचे आमचे पाहुणे यांचं स्वागत इथे आपण करीत आहोत. एक प्रसाद पाटील आणि एक प्रसाद घरत आहेत, दोन्ही प्रसाद आहेत आणि मैदानाच्या मधोमध आपण बघतोय की 56 धावांची गरज आहे. टॉस साठी आपण जे नाणं आहे, एका बाजूला सुप्रीमो चषक लिहिलेलं आहे, दुसऱ्या बाजूला अचानक कला क्रीडा मंडळ सांस्कृतिक मंडळाचं नाव कोरलेलं आहे. त्याच्यामुळे जे मागणार आहेत ते म्हणजे हेड टेल किंवा छापा काटा नाही, तर एकतर अचानक किंवा सुप्रीमो ट्रॉफी. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये आपण बघूया कोण जिंकणार आहे. तमाम सचिन रसाळ बघा, सचिन रसाळ प्रसाद घरतला हे नाणं देत आहेत, कारण जो नाणेफेक जिंकेल त्याला हे नाणं देण्यात येईल. जे पाहुणेच्या व्यतिरिक्त व्यासपीठावर जे असतील गर्दी कमी करा, कारण अंबादासजी दानवे साहेब जे विरोधी पक्ष नेते 5-10 मिनिटांमध्ये त्यांचं या ठिकाणी ते येत आहे. तर विनंती आहे स्टेजवरनं गर्दी जरा कमी करा, कारण पोलीस खात्याकडून पण आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे गर्दी जास्त आहे स्टेजवर. तर विनंती करूया. 46 BP 6567 6567 क्रमांकाची ज्याची गाडी आहे त्यांनी बाजूला करा. आता पाहुणे थोड्याच वेळात येत आहेत. पुन्हा एकदा टिकेमाळी मैदानाच्या मधोमध जाऊया, जिथे 30 चेंडू 56 धावांची गरज आहे. सुरुवात कशी होते बघूया. वरद टॉवर संघ हा पाठलाग करतोय का नाविश आणि अक्षय विचुंबे आणि चावणे संघ त्यांना रोखतोय का, हे आपल्याला बघायचं आहे. परंतु आपण जाऊया टिकेमाळी यांच्याकडे. धन्यवाद संतोष. खरं तर रायगड टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. ही सगळी रथी महारथी रायगड टेनिस क्रिकेट मधले आज या अचानकच्या, ज्याला रायगड टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणतात, त्या मैदानावर आपण सगळेजण पाहणार आहोत. नाणेफेक जिंकली वरद टॉवर रसायनी खालापूर या संघानं आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्रक्षणाचा अक्षय नाविश एंटरप्राइजेस चावणे संघानं, म्हणजे निलेश कांबळे आणि सुनील सोनावणे साहेबांच्या टीमनं या संदीप मुंडे साहेबांच्या टीम समोर आव्हान दिलेलं आहे. बघूया जिंकण्यासाठी भरपूर धावा, बॅटिंग विकेट मला असं वाटतं आज आपल्याला इथे दिसते. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. ती हर्षद पेंढारे आणि नॉन स्ट्राईक एंडला रजत मुंडे, दोन्ही स्टार खेळाडू, एक खोपोलीचा एक चांभारलीचा आणि समोर आहे तो वैष्णव भोईर नाव्याचा हा खेळाडू. पहिला चेंडू टाकला, जमीन लगतचा फटका, एक सिंगल रन काढलेली आहे. 56 धावा. पहिल्या षटकापासूनच हाणामारी करण्याच्या ऐवजी डिफेन्सिव्ह पद्धतीनं फलंदाजी करण्याचा प्रयत्न दोघांनी केलेला आहे. या उलट आपण बघितलं जेव्हा वरद टॉवर संघाविरुद्ध अक्षय एंटरप्राइजेस चावणेचे हे खेळाडू खेळत होते तेव्हा पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला, मात्र या वैष्णव भोईरच्या पहिल्या चेंडूवर सिंगल काढलेली आहे पेंढारेनं. अंबरनाथचे आपले नाभिक समाजाचे जे अध्यक्ष आहेत हरेश जी कृष्णा राऊत यांच्याकडे आयोवा जेलसाठी या मॅच साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. म्हणजे खेळाडूंसाठी नाही, प्रेक्षकांसाठी. त्यांना माहिती आहे तुडुंब भरलंय हे मैदान, जिकडे तिकडे बघावं तिकडे प्रेक्षक आणि 4,500 वॉचिंग करतायत, ही मॅच पाहतायत इथे हे सगळे प्रेक्षक. त्या प्रेक्षकांचंही आपण हार्दिक स्वागत करूया. या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. रजत मुंडे ज्यानं आत्ताच काही दिवसापूर्वीच सुंदर अशी बॅटिंग केली होती, आपण बघितलं होतं ठाण्याला नजीब मुल्ला मॅच मध्ये, आणि तो कधी नाचत नाही. दादोजी कोणते किती षटकार मारू दे, चौकार मारू दे, नाचत नाही. परंतु त्या मॅच मध्ये एवढा तो नाचलेला
की सगळ्यांना अगदी स्मरणात राहिलेला आहे, तोच रजत मुंडे तयार आहे. हो हो हो, रजत मुंडेनं प्रहार केला आणि पॅरलल मारलेला हा मिड विकेटच्या दिशेने रजत ब्रँडेड षटकार. खरं तर हे गीत वाजलं की दहीहंडीची आठवण होते आणि नजीब मुल्लाची आठवण केली. 2 चेंडूमध्ये 9ची गरज होती. 2 षटकार रजत मुंडेने मारलेले आणि इथे मात्र त्यानं षटकार खेचलाय. 3 षटकार मारले तर हरेश राऊत यांच्याकडनं 1000, 3 चौकार मारले तर 500 आणि ऐवा जेलसाठी 500. बघूया नंदू पाटील वैष्णव भोईर तयार. रजत मुंडेनं पुन्हा प्रहार केलाय, मात्र हा चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अकलेनं फलंदाजी करतोय. त्याला माहिती आहे की प्रत्येक षटकामागे 10-11 धावा जरी काढल्या तरी आपण टार्गेट सह 56 धावांचं आपण काढू शकतो. त्यामुळे प्रसाद पाटील, खरं तर नंदू गोंधळी, प्रसाद पाटील त्यांचं नाव आहे. नंदू गोंधळी. नंदू यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. रुद्र गार माता म्हटलं की नंदू गोंधळी यांचा संघ. हा चेंडू वैष्णव भोईर रजत मुंडेला मारलाय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये कुणाल तारेकरनं वा काय थ्रो केलाय, मस्त थ्रो क्षेत्ररक्षकाच्या सरळ खेळाडू आहे कुणाल तारेकर. फलंदाजी चांगली करतो, क्षेत्ररक्षण चांगलं करतो. भाऊ शिंदे यांचा इथे सत्कार करण्यात येईल. 10 स्टार मंडप डेकोरेटर्स भरपूर मेहनत या सुप्रीमो ट्रॉफीसाठी त्यांनी घेतलेली आहे. भाऊ शिंदे जिंकण्यासाठी 25 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. हा चेंडू वैष्णव भोईर कर्नाळा यांकडून गोलंदाजी करतोय. हो हो हो, जमीन लगतचा फटका. अक्षय पवार यांच्याकडे चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल मिळते. पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय आणि पहिल्या षटकामध्ये धावा होत आहेत बिनबाद 11. ठीक आहे. दोन्ही संघांचं जर आपण पृथक्करण बघितलं, कंपॅरिझन केलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या. नरेश टोमरेनं 2 विकेट मात्र महत्वाच्या घेतल्या होत्या. इथे मात्र 11 धावा केल्या आहेत. 56 धावांचा पाठलाग करताना त्या वरट टॉवर संघानं आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 45ची आणि चेंडू शिल्लक आहे ते 24 मध्ये 45 म्हणजे तेवढं कठीण नाहीये. अजूनही सलामीची जोडी मैदानावर आहे. दोन्ही धुरंधर फलंदाज जोपर्यंत मैदानावर असतील तोपर्यंत विजयाच्या आशा असतील. हर्षद पेंडारी खेळतोय. 2 चेंडूमध्ये 2 धावा. रजत मुंडेनं 4 चेंडूमध्ये कुठल्यात 9 धावा. एक षटकार त्यानं पॅरलल षटकार मार्टिन क्रो स्टाईलनं मारलेला आहे. या मॅच मध्ये बघा आता 45 धावा करायच्या म्हणजे प्रत्येक षटकामागे सरासरी 30 अजूनपर्यंत राहिलेली आहे. साधारण 11 धावांची सरासरी. इथे आपण पाहतोय मयूर पाटील, मनीष तात्रे, रजत मुंडे, संदेश मुंडे, ओमकार पाटील, पंकज शिंदे. एक प्रश्न पडला प्रेक्षकांना की ओमकार पाटीलला एकही षटक मिळालं नाही. त्यानंतर पंकज शिंदे पाहुणे मालदोडे पाहुण्यांचा जवळ आता आलेले आहेत. जवळपास जे चालक आहेत ज्यांनी गाड्या रस्त्यामध्ये पार केलेल्या आहेत आणि स्टेजवर आपण गर्दी कमी करा थोडी. विनंती करूया जे प्रेक्षक तिथे रस्त्यामध्ये उभे आहेत त्यांना नम्र निवेदन आहे 5 मिनिटासाठी आपण थोडस बाजूला स्लाइड व्हावं. आणि येस आपण खेळाडूंची नावं सांगत होतो. वरद टॉवर मध्ये असलेले महेश म्हात्रे, शुभम गोडविंदे, नरेशजी ठोंबरे, भावेश कुरंगळे दिग्गज खेळाडू या मॅच टीम मध्ये पण आहेत. एका बाजूला आपण पाहतोय विचुंबे आणि नावेश, कुणाल तारेकर, रमेश पवार, अक्षय पवार, उमेश माळी, दिनेश पाटील, परेश कडके असे मोठमोठे खेळाडू आपण इथे बघतोय. नयन भगत, संदीप पाटील, स्वप्नील कांबळे, विनोद भगत आणि विजय मुकादम. गोलंदाज आहे नयन भगत तयार आहे. वाजेपूरचा हा खेळाडू नयन भगत. एखादं षटक जर हे जास्त धावांचं आलं ना ऑटोमॅटिकली ही जी मॅच आहे ती बॅटिंग करणाऱ्या वरद टॉवर रसानीकडे झुकू शकते. मात्र जर का 2-3 विकेट गेल्या आणि 1-2च धावा आल्या तर मात्र विचुंबे संघ विजयाकडे जाईल. रजत मुंडे आणि हर्षद पेंढारे ही जी जोडी आहे, जमलेली जोडी आहे, ही फोडावी लागेल विचुंबे संघाला. विचुंबे आणि चावडे संघाला तरच या मॅच मध्ये येऊ शकते. तेवढं सोपं नाहीये तो. ते डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला, फ्लिक केला चेंडू, हैदराबादी फटका अझरुद्दीन स्टाईलनं मारलाय हा खणखणीत असा चौकार. चेंडू होता ना हा चेंडू वाईट नव्हता.
मिडल स्टिकवर हा चेंडू होता, मधल्या यष्टीवरचा चेंडू होता, शफल झाला हर्षद पेंढारी आणि त्यानं फ्लिक केला, हैदराबादी फटका मारला, चौकार मिळवला. लेदरचं हे टेक्निक आहे, टेनिसमध्ये त्याचा उपयोग करतोय तो हर्षद पेंढारी. टान्स घेतलाय त्यानं, तयार आहे, शफल झाला, ऑफस्टंपच्या बाहेर निघालाय आणि हाय चेंडू फ्लिक केलाय पुन्हा. मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये शॉट, फाईन लेग मध्ये चेंडू जातो. एक सिंगल मात्र रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. या एका सिंगलनं धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पोहोचतीये ती 16च्या घरामध्ये. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. ठीक आहे, मला उजव्या बाजूला स्टेजच्या जी गर्दी आहे ती थोडी कमी करा विनंती करतोय आपण. पाहुणे येत आहेत, दानवे साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, तर विनंती करूया आपण जागा द्या. पहिलीच मॅच आणि एवढी तुडुंब गर्दी, हेच तर सक्सेस आहे या सुप्रीमोचं. 33 वर्ष झाले, तुम्ही पण नाही थकलेत कॉमेंटेटर आणि प्रेक्षक पण नाही थकले. अजून प्रेक्षकांची गर्दी आणि सगळे धरती प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. हेच तर खरं यश आहे या सुप्रीमोचं. हा चेंडू फ्लिक करायचा होता, रजतला मात्र झेल देऊन बसला रजत मुंडे बाद. काय होतं संतोष की एखादी गोष्ट आपण रोज तीच करत गेलो ना की कंटाळा येतो, पण इथे तसं नाही. या सुप्रीमो मध्ये दिवसेंदिवस अजून क्रेज वाढत चाललेली आणि प्रेक्षकांची तोबा गर्दी जमलेली आहे. नक्कीच इथे आमचे रुद्र कारमाताचे पॅकर आहेत आणि नंदू गोंधळे यांचं स्वागत इथे करण्यात येईल. त्यानंतर आमचे राकेश कारंदे आणि गणेश भोईर या पाहुण्यांचं स्वागत. आणि इथे मला वाटते अंबादासजी दानवे साहेबांचं आगमन पण होत आहे 2च मिनिटांमध्ये. अंबादासजी दानवे साहेब जे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांचं नेते मंडळी शिवसेनेची या आपल्या व्यासपीठावर येऊन जात असते. सर्वांना शुभाशीर्वाद, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन जात असते. आणि या पहिलाच सामना, या पहिल्याच मॅच मध्ये तुडुंब गर्दी भरलेली आहे. तमाम सर्व प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, जे घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 3 चेंडू या दुसऱ्या षटकातले झालेले आहेत. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 1 विकेट गेले. 4 चेंडू मध्ये 7 धावांवर खेळतोय हर्षद पेंढारी आणि भावेश गुरंगळे जो कांब्याचा खेळाडू आहे तो आता मैदानात आला. इथे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. ज्यांनी त्या रस्त्यामध्ये कोणाच्या गाड्या असतील, कोण असेल, त्यांनी बाजूला व्हावं. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण विनंती करू 1-2 मिनिटासाठी फक्त सामना आपण थांबवावा. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे. जी परिषदेचे एक तडफदार आणि आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून ज्यांची ओळख आहे, एक सर्वसामान्य शिवसैनिक ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून ज्यांची पूर्ण मराठवाड्यामध्ये एक ताकदवान नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, ते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. याच ठिकाणी माळी सर, शिवसेना हे फक्त नाव नाही तर निष्ठावंतांचा प्राण आहे असे मानणारे महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादास दानवे साहेब यांचं या मोपाडा नगरीमध्ये, या रसायनी नगरीमध्ये, या सुप्रीमो चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. जरा जोरदार टाळ्या वाजून आपण सन्माननीय अंबादास दानवे साहेब यांचं आपण इथे स्वागत करूया. शासन आपल्या दारीची नुसतीच बात, आम्हीच देतो जनते साथ असं सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनाधिकार जनता दरबार भरवून महाराष्ट्राच्या गोर गरिबांना न्याय देणारे डॅशिंग आणि आक्रमक महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांचं हार्दिक स्वागत.
तिथे तिथे पुष्पगुच्छ देऊ नका प्लीज प्लीज दादा. औक्षण गॉड असं म्हटलं जातं आणि त्यांचं औक्षण इथे आपल्या भगिनी करतात. मी अंबादास दानवे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सर्वत्व जनता दरबार त्यांचा सुरू आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत झटत असणारं व्यक्तिमत्व. आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल श्रीरामपूर येथे जनता दरबार होता. आपला चिमुकला त्रिदेव कापसे याला बाल संगोपन निधीचा लाभ मिळाल्यानंतर एका वृद्धास 28 वर्षानंतर न्याय मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. असे पैठण, बुलढाणा, संभाजीनगर आणि आज पालघरला जनता दरबार आटपून सन्माननीय अंबादास दानवे साहेब इथे आलेले. जरा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत करूया. विरोधी पक्षनेते त्यांचं आगमन झालेलं आहे आणि फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये आणि त्यांचं जंगी स्वागत इथे अनिल पिंगळे यांनाही विनंती असेल व्यासपीठावर यावं. मैदानामधील पाहुण्यांच्या ज्या गाड्या आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण फक्त मैदानाच्या बाहेर इकडे घ्याव्यात. गाडी साहेबांना मॅच बघायची आहे. साहेबांना मॅच बघायची. 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 40 धावांची. ती वरद टॉवर संघाला संदीप मुंडे यांचा संघ आहे. एका बाजूला आपण साहेबांना इथे सांगूया की हे जे अचानक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं या ज्या मॅचेस आहेत शिवसेना शाखा मोपाडा रसायनीच्या वतीनं हे 33वा वर्ष आहे. सलग 33 वर्ष या मैदानावर नाईट टुर्नामेंटचं आयोजन आम्ही करत आलेलो आहोत आणि यंदाच्या वर्षीचा देखावा जो राम मंदिराचा देखावा आपण उभारलेला आहे तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा विजय म्हणजे राम मंदिर आणि म्हणूनच या राम मंदिराचा देखावा आपण उभारलेला आहे. दरवर्षी वेगवेगळे देखावे असतात. बोला अभिषेक. पायलट जरा बाजूला काढा. पायलट गाडी प्लीज इकडे आणा. इकडे इथे इथे आणले तरी चालेल. जी पायलट गाडी आहे दरवर्षी वेगवेगळे देखावे असतात. म्हैसूर पॅलेस, प्रतापगड, शिवस्मारक, विधान भवन, लाल किल्ला, गेटवे ऑफ इंडिया आणि गेटवे ऑफ इंडिया, शनिवार वाडा, ताज हॉटेल आणि मातोश्री, म्हैसूर पॅलेस आणि त्याहीपेक्षा जे ठाकरे घराण्याचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे. मग हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील. शाखेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील. सन्माननीय राज साहेब ठाकरे असतील जे ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होते त्यावेळेस. त्यानंतर सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब. पूर्ण पिढी त्यांची या मोहपाड्यावरती या मॅचेससाठी या परिसरात आलेली आहे. हे प्रेम आहे ठाकरे घराण्याचं या परिसरावरती आणि हे सगळ्या परिसरातील जनतेचं प्रेम आहे ठाकरे घराण्यावरती. साहेब पायलट गाडी जरा बाजूला काढा प्लीज. विनंती करतो की मॅच चालू करा. पंच ती पण गाडी तिकडची गाडी थोडी बाजूला काढा. फक्त सीमारेषेच्या बाहेर लावा. मागची इनोवा पण थोडी साईडला घ्या. मागची इनोवा मॅच बघायची आहे कारण बिझी असतात राजकारणामध्ये कुठेतरी. जनता दरबार रोज जनता दरबार आणि त्या जनता दरबारामध्ये असंख्य प्रश्न त्यांना ऐकावे लागतात. समोर पायलट गाडी इथे समोर आणा. इथे जागा आहे. मॅच साहेबांना बघायची आहे. इकडे आहे इकडे समोर आणा. एक बॉक्स मध्ये आहे. इथे पण जागा आहे. इकडे होते सर. दोन्ही इकडे आणा. इथे आणा. इथे आणा. टॉस बॉक्स इथे आणा. हा जागा आहे. महाराष्ट्र 2 मिनिटं गाडी निघेल.
काही Yes. तांत्रिक अडचणी आहेत. अभिषेक, आपण साहेबांना सांगूया की महाराष्ट्रातील ही दुसरी नाईट टुर्नामेंट आहे. कारण नक्कीच. पहिली आरके ट्रॉफी मुंबईला चेंबूरला. चालू झाली, चेंबूरला. चेंबूरला, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये नाईट मॅचेस चालू झाली ती या मोपाड्याच्या मैदानावर. म्हणूनच या मैदानाला रायगड टेनिस क्रिकेटची पंढरी म्हटली नक्कीच जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो प्रवीण तांबे ते या मैदानावर खेळलेले आहेत, बंटी कांबळे खेळलेले आहेत, उमेश मोठमोठे मांजरेकर, भरत नेहर, भरत अविनाश. पतला, अविनाश जाधव, संदीप दळवी, ऋषी वैद्य, मोठमोठे खेळाडू या टेनिस क्रिकेटमध्ये इथे या मैदानावर आपण बघितलेले आहेत. आणि 2 वर्षांपूर्वी याच आपल्या मैदानावर भारतीय कॅप्टन दिलीप वेंसरकर साहेब येऊन गेलेले आहेत. येऊन गेलेले आहेत. तर असं हे ऐतिहासिक असं हे मैदान आहे आणि दरवर्षी ही तुडुंब गर्दी अशीच आपल्याला पाहायला मिळते. त्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून आपण धन्यवाद देऊया, त्यांचं स्वागत करूया. आदरणीय महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांचं आपण इथे स्वागत करूया. मी सन्माननीय अंबादास दानवे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सुरेश म्हात्रे साहेब, अजुशेठ सावंत, रमेश पाटील, संतोष पांगत या सर्व आयोजकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. की त्यांनी अंबादास दानवे साहेबांचं स्वागत करावं. शंकर या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी अंबादास दानवे साहेबांचं स्वागत करावं. अंबादास दानवे साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. डीजे सर्व समाज समस्त शिवसैनिकांच्या वतीनं आदरणीय महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांचा इथे मान सन्मान आणि त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र प्रतिमा अर्पण करून त्यांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. शिवसेना हे फक्त नाव नाही तर निष्ठावंतांचा प्राण आहे, असे हे सगळे निष्ठावान शिवसैनिक सन्माननीय विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधान परिषद अंबादास दानवे साहेबांचं स्वागत करतात. शबीर देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. शरीफ देशमुख साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. शरीफ देशमुख साहेबांचा मुंबादेवी विधानसभा उपसभापती त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. मी विनंती करतो देशमुख साहेबांना की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. बबलू मुकादम यांना मी विनंती करतो की त्यांनी देशमुख साहेबांचं स्वागत करावं. त्यांना निवेदन अंबादास दानवे साहेबांना निवेदन देण्यात येत आहे. पाहुण्यांचं स्वागत इथे करण्यात येते. मैदानामध्ये आपण पाहतोय 21 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी वरद टॉवर संघाला. एका बाजूला आपण पाहतोय अक्षय 11 नाविश चावणे आणि विचुंबे असा हा संघ आहे. ते सुनील सोनावणे आणि निलेश कांबळे. एका बाजूला संदीप मुंडे वरद टॉवर यांचा संघ आहे. वरद टॉवर संघाला जिंकण्यासाठी 56 धावांचा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत 16 धावा केलेल्या आहेत आणि विकेट गमावलेली ती रजत मुंडेची. एक षटकार रजत मुंडेनं मारला, 9 धावा केल्या. आता मात्र खेळपट्टीवर आहेत ते हर्षद पेंडारी, खेळतात 7 धावांवर एक चौकार मारला आणि भावेश कुरंगळे असे 2 फलंदाज आहे. गोलंदाज आहे तो नयन भगत, वाजेपूरचा हा गोलंदाज आहे नयन भगत. नेरे धुंद्रे विभागाचा हा गोलंदाज आहे. पाहुण्यांचं इथे स्वागत करण्यात आलेलं आहे. मैदानाच्या मधोमध जाऊया जिथे 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार आहे तो नयन भगत. समोर आहे तो नौकरा फलंदाज भावेश कुरंगळे. कांब्याचा हा खेळाडू आहे. एका बाजूला बंटी पेंडारी ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडूवर 6 षटकार
ठोकण्याचा मान पटकावला फायनल मध्ये. इथं चेंडू एज लागलेली आहे आणि चाललाय चेंडू फाईन लीग क्षेत्रामध्ये आलाय. भावेश कुरंगळेच्या बॅट मधून चौकार. चेंडू श्रीकांत पण मला थोडे चौकार आलाय. डीजे पण आमचे श्रीकांत डीजे पण त्याच गावचे आहेत, कामे गावचे. चौकार आला. धावसंख्या झाली ती आपण पाहतोय 56 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 20. जिंकण्यासाठी अजूनही 36 करायचे आहेत आणि चेंडू पण शिल्लक आहेत ते 20. अंबादासजी दानवे साहेब विरोधी पक्ष नेते आज सर आप आहे बाहेर आई. इथे मात्र चेंडू चाललाय लॉंग ऑनला, चकवतोय क्षेत्ररक्षकाला आणि भावेश कुरंगळेचा हा दमदार शानदार दुसरा चौकार. बबलू मुकादम ज्यांनी विकेट्स वर पूर्ण लक्ष दिलेलं आहे. चांगली विकेट इथे बनवलेली आहे. 19 चेंडू आणि आता 32 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 55 केल्या होत्या त्या आपण बघितलं. रमेश पवारनं सुरुवात कुणाल तारेकरनं केली होती, 2 षटकारांना केली होती. त्यानंतर नरेश ठोंबरेनं कमबॅक केलं होतं. आमचे विनोद पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या सौभाग्यवती सदस्य आहेत वासंबे ग्रामपंचायतीच्या. गोलंदाज तयार नयन भगत. चांगला फटका कडे कडे भावेश कुरंगळे 2 चौकार. त्यानंतर मिड विकेटच्या वरून मारलाय हा उत्तुंग षटकार. नयन भगत थोडासा महागडा ठरला. पहिल्या षटकामध्ये वैष्णव भोईरने दिल्या 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये नयन भगतनं दिल्या 19 धावा. त्यामुळे 56 धावांचा पाठलाग करताना आता आपण पाहतोय 2 षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत त्या वरद टॉवर संघाच्या. 30 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. जमेची बाजू काय आहे की अजूनही एकच विकेट गेलेली आहे, त्यामुळे फलंदाजीची खरं तर बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. शेवटच्या 10वा 11वा येणारा खेळाडू पण वरद टॉवर रसायनी खालापूरचा षटकार चौकार मारण्यामध्ये क्षमता असलेला असा हा संघ आहे. त्यामुळे या मॅच मध्ये अटीतटी आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच आपण सांगितलं जनता दरबार सगळीकडे सुरू आहेत. आदरणीय अंबादासजी दानवे साहेबांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या पाठीमागे नेहमी असतात. आणि ज्या वेगाने त्यांच्या गाड्या आल्या त्या वेगाने मात्र या दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या आणि आता मात्र धावसंख्या 30 आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू 26 ची गरज आहे. आता जो अक्षय आणि नावीजचा जो विचुंबे आणि चावण्याचा संघ आहे त्याला एखादा असा गोलंदाज की 1-2 विकेट आणि 4-5 धावांचं षटक टाकेल तरच या मॅच मध्ये, नाहीतर बंटी पेंढारे आणि भावेश कुरंगळे कदाचित या मॅच मध्ये घुसेल. संतोष, आपण युट्यूबवर जर बघितलं ना तर साहेबांचा जनता दरबार आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचं घोषवाक्य आहे की शासन आपल्या दारीची नुसतीच बात, आम्हीच देतो जनतेस साथ, असं सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगून विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा अंबादास दानवे साहेब स्वतः फील्डमध्ये जाऊन स्वतः समोरासमोर जनता दरबार भरून न्याय मिळवून देतात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि ज्यांना 28 वर्ष न्याय नाही मिळाला त्यांना न्याय एका मिनिटामध्ये तिथे देण्याचं काम हे अंबादास दानवे साहेब करतात. एक क्लिप त्यांची खूप व्हायरल झालेली आहे श्रीरामपूरची. एक छोटासा मुलगा येतो आणि तो साहेबांना प्रॉब्लेम सांगतो त्याचा बालसंगोपन निधीचा आणि लगेच साहेब तिथे चिमुकला त्रिदेव कापसेला बालसंगोपन निधीचा लाभ मिळवून देतात. आपण धन्यवाद देऊया जनतेसाठी असलेले आदरणीय अंबादासजी दानवे साहेब. 18 चेंडू मैदानामध्ये 26 ची गरज आहे. गोलंदाज वैष्णव भोईर पुन्हा एकदा तयार आहे. कर्नाळे यांच्या बाजूने गोलंदाजी करतोय. तलवारबाजी पण ते करतात. तलवारबाजी पण आपल्याला म्हणूनच ते म्हणाले की मला मॅच बघायची आहे मैदानामध्ये. 18 चेंडू 26 ची गरज आहे. बंटी पेंढारी, हर्षल पेंढारी कडे कडे मनगटाचा वापर. पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलाय तो मिड विकेटच्या वरून येतोय हा दर्जेदार षटकार. व्यासपीठावर आपले डॉक्टर पल्स हॉस्पिटलचे कांबळे बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की या मैदानावर असं होऊ नये, ऍक्च्युली होऊ नये, पण जर का चुकून कोणाला जर दुखापत झाली तर त्याचा इलाज ते लगेच करणार आहेत. त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप पण दिलेली आहे. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. डॉक्टर कांबळेंचं आपण स्वागत करूया. फर्स्ट एड लगेच दिलं जाईल. गणेश भोईर आणि संतोष कुंभार या पाहुण्यांचे इथे
आगमन झालेलं आहे. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 20 धावांची गरज आहे. वरद टावर आता हळूहळू आपल्या विजयाकडे वाटचाल करतोय आणि हर्षद पेंढारी बघा एक षटकार आला त्याच्यानंतर मात्र सिंगल घेतलेली आहे. त्याने ओळखलेले की आता सामना आपल्या बाजूने थोडासा झुकलाय. अशा वेळेस सिंगल डबल आणि मधीच जर खराब चेंडू मिळाला तर एखादा मोठा फटका मारायचा. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं तंत्र होतं की वेळेला युद्ध करायचं आणि जर असं वाटलं अयोग्य वेळ आहे लगेच तह करून तह मोकळं करायचं. व्हायचं. योग्य वेळी लढाई आणि अयोग्य वेळी तह. 16 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. पाहुणे आपण पाहतोय तुडुंब भरलेलं हे मैदान. अचानकचं हे मैदान ज्याला रायगड क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, रायगडचं लॉर्ड्स ज्याला लॉर्ड्स म्हटलं आणि जातं. या लॉर्ड्सवर अंबादास दानवे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. यासाठी अजून चांगली गोष्ट आपल्यासाठी काय असू शकते? नक्कीच पण मॅच टफ व्हायला पाहिजे. आता मात्र जो नाविश आणि अक्षय 11 जो संघ आहे सुनील सोनावणे यांचा कित्येक निवडणुका त्याने जिंकल्यात पण ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी महत्वाची आहे. 16 चेंडू आता 19 धावांची गरज. 16 चेंडू 19 काय केलं. चांगला चेंडू टाकला होता. साथ द्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना यष्टीरक्षकाला कारण क्रिकेट हा एकाचा खेळ नाही. उंबरखिंडीमध्ये आपण पाहिली मशाल रॅली उंबरखिंड इथे आता 15 चेंडू आणि 19 धावा. पल्स हॉस्पिटलचे आमचे कांबळे डॉक्टर कांबळे त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. 15 चेंडू आणि आता 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय चांगली जोडी जमलेली आहे मैदानामध्ये. भावेशने 2 चौकार मारले, 1 षटकार मारलाय. भावेश कुरंगळे कांब्याचा खेळाडू आहे, खोपोलीचा खेळाडू आहे. तो हर्षद पेंढारी ज्याने 1 षटकार 1 चौकार मारलाय, खेळतोय 14 धावांवर. आणि आता मात्र 15 चेंडू 19 धावांची गरज आहे. वैष्णव भोईर वरद टावर सांगा पाठलाग करतोय धावांचा. गलीमध्ये चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. सिंगल आलेली आहे ती फलंदाज भावेश कुरंगलेसाठी. भावेश पोहोचतो आपल्या 15वर. संघाची धावसंख्या होते 56 धावांचा पाठलाग करताना 38 धावा अजूनही करायचे ते 18 आणि चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू म्हणजे फलंदाजांसाठी तेवढं जास्त हार्ड टार्गेट दिसत नाहीये. परंतु गोलंदाजांनी जर काही चमत्कार केला, जर का सटीक लाईन लेनची गोलंदाजी केली, 1-2 विकेट काढले आणि जर कमी धावा जर या षटकामध्ये दिल्या ना तर मॅच अजून टफ होऊ शकते. 14 चेंडू 18 क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव येत नाही तोपर्यंत भाकीत करणं भविष्य करणं नेहमी कठीण असतं. 14 चेंडू 18. वैष्णव भोईर राईट हँड ओव्हर. बंटी पेंढारे 6 चेंडूवर 7 षटकार ज्याने मारले आणि मला वाटतं पोलीस खात्यातील आमच्या ठोंबरे आहेत ना, हा बीड का हा बीडचे आहेत आणि जेल घेण्याचा मला वाटतं प्रयत्न केलाय. पल्स डॉक्टरच्या हॉस्पिटलचे आमचे डॉक्टर कांबळे यांचं यांचं आपण स्वागत करूया. त्यांनी सांगितलं की मी इथेच बसलेलो आहे, जर कोणाला चुकून दुखापत झाली तर त्याला लगेच आपण मोफत प्रथमोपचार इथे आपण करू. समीकरण आपण इथे पाहतोय 13 चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे. चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. आता 30 चेंडू 56ची गरज होती. म्हणजे पारडं फिरलंय. कोणत्याही खेळाडूला इंजुरी झाली तर मोफत उपचार करणार आहेत ते आमचे पल्स हॉस्पिटलचे डॉक्टर कांबळे साहेब. त्यांना धन्यवाद. 13 चेंडू 12ची गरज आहे. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. कुठेही असं वाटत नाहीये व्हाईट बॉल म्हणजे पंजा आलेला आहे. 4+1 दिवाळी नाही होळी नाही तरी बोनस. 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे त्या 7 धावा करायच्या आहेत. 13 चेंडू आणि 7 धावांची गरज. हळूहळू मॅच आता वरद टावर संघाच्या बाजूने झुकले कारण एवढे मोठे मोठे खेळाडू होते विचुंबे आणि चावणे संघामध्ये. परंतु इथे मात्र नांगी टाकलेली आहे. क्षेत्ररक्षकांनी चांगली साथ दिलेली नाहीये आणि वैष्णव भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. आता मात्र मॅच वाचवायची असेल तर चमत्कार करावा लागेल. 49 बंटी पेंढारे आत्मविश्वास कुठून त्याच्यामध्ये भरलेला नाही. खरं तर हा बंटी पेंढारे एकटा नडलाय या गोलंदाजांना. एक हाती किल्ला लढवतो. 1 मॅन आर्मीची भूमिका या शांत डोक्याने फलंदाजी टिकेमाळी केलेली आहे. त्यांना ओळखलेलं आहे. खराब चेंडू मिळाला क्रिकेटमध्ये की जोश आणि होश म्हणजे क्रिकेट नाही तर बुद्धिमत्ता आणि टायमिंग म्हणजे क्रिकेट. नक्कीच शक्ती आणि युक्ती यांचा मेळ म्हणजे कुस्ती असं आपण म्हणतो. परंतु इथे मात्र बंटी पेंढारेने बघितलं ज्यावेळेस चांगले चेंडू आहे सन्मान दिला, सिंगल घेतल्या. ज्यावेळेस खराब चेंडू मिळाला षटकार मारले आणि असं वाटलेलं की ही मॅच खरं तर वरद टावर अडचणीमध्ये येऊ शकते. परंतु इथे मात्र जी फलंदाजी आपण बघितली रजत मुंडे बाद झाल्यानंतर जो बंटी पेंढारेने सगळी सूत्र हातामध्ये घेतली. भावेश कुरंगलेनं आल्या दमदार सुरुवात केली आणि आता मात्र परिस्थिती अशी आहे की 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी वरद टावरला 6 धावांची गरज आहे. 6 मध्ये 12 असते तर मजा आली असती. परंतु 12 मध्ये पण 6 म्हणजे नाही होताना आपण बघितलेले आहे. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. असं फार कमी वेळेला आपल्याला चित्र पाहायला मिळतं.
खरं तर राम मंदिराचा देखावा समोरून बघायला एवढं मस्त वाटतं की राम मंदिर हे बघतच बसावं असं वाटतं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा विजय म्हणजे राम मंदिर आणि हे या राम मंदिराची प्रतिकृती इथे उभारण्यात आली. ठीक आहे माळी 12 चेंडू 6 धावांची गरज. वरट्टावर एका बाजूला संदीप मुंडे एका बाजूला सुनील सोनावणे यांचा संघ आहे. निलेश कांबळे दोन्हीही पॅकर आणि इथे मात्र बंटी पेंढारीने मालतोटे फाईन लेगच्या दिशेनं हा फटका मारलाय आणि येतोय चौकार. 11 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. या चेंडूवर मला असं वाटतं चौकार आल्यानंतर 2 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता. एकी धाव या चेंडूवर प्रशांत मिळत नाही. सांगतायत 333 वर्ष आज झालेली आहेत. उंबरखिंडीमध्ये जी लढाई जिंकली होती नेताजी पालकर आपले चौक ज्यांची कर्मभूमी आणि कालच ती झालेली आणि तिथे मशाल रॅली मोठी जल्लोषात असते. 11 चेंडू आणि 2 धावांची गरज. बंटी पेंढारे हर्षल इथे मात्र असं वाटलं विजय संपादन करून मैदानातून बाहेर जाईल. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने झेल देऊन तंबूमध्ये परतला जिंकण्यासाठी. 10 चेंडू 2 धावांची गरज. बंटी पेंढारेने 2 षटकार मारले 2 चौकार मारले धावा केल्या आपल्या संघासाठी. 25 धावा मालतोडे त्याने केलेल्या आहेत. त्या बंटी पेंढारीनं चांगली दमदार फलंदाजी आपल्या संघासाठी केली. चौफेर टोलेबाजी केली. शॉर्ट पिच चेंडूला तर खडे खडे त्याने मैदानाच्या बाहेर भिरकावलं. तो हर्षद पेंढारी. नऊ चेंडू आणि आता 2 धावांची गरज आहे. आदरणीय विरोधी पक्षनेते अहमददाजी दानवे साहेब ओमकार पाटीलला मालतोडे आज बाईक मिळालेली आहे. सांभारली संघाचा हा वाकडीला मालतोडे बाईक मिळालेली आहे आणि इथे समीकरण सोपं आहे. 9 चेंडू आहेत 2च धावा करायचे आहेत. 9 चेंडू 2 चेंडू चाललाय मिड विकेटला आणि इथे चौकार विजयी चौकार मारतोय तो ओमकार पाटील. पुढची मॅच लगेच फिल्डिंग जो निर्णय घेतला असेल लगेच मैदानामध्ये जा. आतमध्ये कोणीही जाऊ नका. विनंती आहे प्रेक्षकांना अजून कोणीही जाऊ नका. दानवे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं.